जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। अवघे 2 दिवस या उमेदवारांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राहिलेले आहेत आणि हे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतायत। बोरी खोडद या मतदारसंघामध्ये या गटामध्ये मी आहे। सामान्य नागरिक इथे बसलेले आहेत जे या ठिकाणी सकाळचं वातावरण आहे, चहाचा आनंद घेत आहेत, एका हॉटेलमध्ये बसलेले आहेत। नक्की या मतदारसंघामध्ये वातावरण काय आहे, काय हवा आहे ते आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, तुझं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव अक्षय अरुंबडे। उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषदसाठी कल्पनाताई वैभव शेठ काळे, जयश्री माऊली शेठ खंडागळे आणि पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता संदीपान पवार। आणि पंचायत समितीसाठी कोण आहे? पंचायत समितीसाठी प्रगती सुदर्शन बडे, माधुरी सचिन निलक आणि तिकून संभाजी शेठ चव्हाण। सध्या काय वातावरण आहे तुमच्या या गटामध्ये? आमच्या या गटामध्ये पंचायत समितीसाठी प्रगती सुदर्शन बडे 100% विजय होतील। काय विजयाची खात्री काय एवढी? कारण कांदळी गावामध्ये आजपर्यंत त्यांचे सासरे अशोक शेठ बडे यांचं सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व बाळासाहेब बडे। आजपर्यंत त्यांनी कांदळी गावामध्ये कोणत्याही प्रकारे कधी कोणाला अडचण आली तर पहिले कांदळी गावात बाळासाहेब बडे यांचं नाव पुढे येतं। बाळासाहेब बडेंच्या आदेशानुसार या गावामध्ये जो शब्द दिला जाईल तो पाळला जातो। याच्या पाठीमागची कामं, विकास कामं या गावामध्ये झाली आहेत। या पाठीमागची या गावामध्ये आत्तापर्यंत कांदळी गावामध्ये बाळासाहेबांच्या मार्फत भरपूर कामं झालेत। अतुल शेठने त्यांना भरपूर कामं दिलेत आणि बाळासाहेब बडे यांना आजपर्यंत भरपूर सारे पुरस्कार भेटलेत। त्यांच्या काळात त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला आहे प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते। या ठिकाणी विरोधात मात्र तगडे उमेदवार आहेत। तगडे उमेदवार आहे, सगळेच उमेदवार तुल्यबळ आहे, कोणाला आम्ही कमी नाही समजत, पण आमचा उमेदवार प्रगती सुदर्शन बडे हा उमेदवार 100% विजय होणार घड्याळाच्या चिन्हावर। कामाचं काय व्हिजन काय आहे प्रगतीताई? कामाचं विजन हे आहे का राहिलेले जे प्रश्न आहेत थोडेफार 10-20% रोड असतील, रस्ते असतील, पाणी प्रश्न असतील, महिलांचा बचत गटाचा प्रश्न असेल, जे प्रश्न बाकी आहे 10-20% ते पूर्ण करण्याचा प्रगतीचा निर्धार राहील। इथून मागं त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली आहेत? इथून मागं त्यांच्या माध्यमातून ते आता म्हणजे तसे नवीन उमेदवार आहे प्रगती सुदर्शन बडे, पण त्यांच्या सासऱ्यांच्या माध्यमातून कांदळी गावामध्ये प्रत्येक गोरगरिबाला मदतीचा हात हा अशोक शेठ बडे यांचा कायम असतो। त्यांचे प्रगती सुदर्शन बडे यांचे पती 5 वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे। युवकांची एक फळी निर्माण केलेली आहे। क्रिकेटला जेव्हा क्रिकेटच्या मॅची असतात तेव्हा त्यांचं 2 किंवा 3 नंबरचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आम्हाला असतं। प्रगतीताईंना हे जे काही सामाजिक कामाचा वारसा आहे हा वारसा घरातून लाभलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की प्रगतीताई या भागामध्ये निश्चित स्वरूपात जर पंचायत समिती सदस्य झाल्या तर या परिसराचा विकास घडून आणतील असा या युवकाचा आशावाद आहे। हे दुसरे एक दादा इथं बसलेत। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? अशोक जगताप। सध्या या 2च दिवस या सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राहिलेले आहेत। इथून मागं तुमच्या या संपूर्ण गटामध्ये विकास कामं झाली आहेत का? हो, भरपूर झालीत। अतुल शेठ बेनकेंच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहेत आणि आम्हाला त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना मतदानाच्या रूपी आम्ही देणारच आहोत। इथून मागं तुमचे जे इथले जिल्हा परिषद सदस्य होते ते कोण होते? पांडुरंग पवार। पांडुरंग पवार होते। कामं झाली आहेत? नाही झालीत, परंतु ती सगळे नाही म्हणता पण येणार नाही, परंतु पूर्ण अजून कुठं झालीत? थोडी अपूर्ण आहेत, थोडीफार आहेत। आता सध्या रिंगणामध्ये कोण आहे यावेळी? जिल्हा परिषदेला पंचायत समितीला कल्पनाताई काळे आणि प्रगती सुदर्शन बडे। काय वाटतंय मतदार राजाचा कौल कोणाकडे असेल? घड्याळ राष्ट्रवादीच निवडून येईल, भरपूर मतांनी निवडून येईल। घड्याळ निवडून येईल। घड्याळालाच मतदान का करायचं? घड्याळशिवाय पर्यायच नाही। इथं सगळा संपूर्ण शेतकरी वर्ग आहे। शेतकरी वर्गाला कोण जपते आतापर्यंत? तुमच्या या भागातनं पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत त्या प्रगती बडे या उमेदवार आहेत। नक्की ताईंचं काम या भागामध्ये कसं आहे, ताईंचे विचार कसे आहेत आणि काय स्वरूपात त्या पुढे जाऊन विजन घेऊन काम करू शकतात? मुळात त्यांना त्यांच्या घरातूनच म्हणजे शिकवण आहे, वारसा तिथूनच निर्माण झालेला आहे, त्यामुळे ते करू शकतात। सुशिक्षित आहेत। हो। आत्तापर्यंत या सर्व माणसांमध्ये मिळून मिसळून कामं झाली आहेत? हो, भरपूर। त्यांचे सासरे पण राजकारणात आहेत आणि त्यांचे पती पण 5 वर्ष उपसरपंच होते, त्यामार्फत त्यांची भरपूर कामं झालेली आहेत गोरगरिबांची। विश्वास आहे तुम्हाला? हो, विश्वास 100%। 100% विश्वास आहे। या ठिकाणी
जे पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य जे उभे आहेत, जे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत, ते निश्चित स्वरूपात निवडून येतील असा आशावाद या नागरिकांना असलेला आपल्याला दिसून येतो. हे एक बाबा इथं बसलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. सध्या काय काम चाललंय? सध्या काय रे प्रचाराचं शेतीची काय कामं चालली सध्या? शेतीचे आता ऊस तोडणी चालू आहे. बाकीची शेतीची बरीचशी कामं चालू आहेत. उरकली आहेत का सुरू आहेत? नाही सुरूची आता खोडोचे ऊस चालू आहेत. सध्या हे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. सध्या तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे? आता हे राष्ट्रवादीची हवा. घड्याळ राष्ट्रवादीचीच का हवा? नाही म्हणजे आमचं गावच पहिल्यापासून राष्ट्रवादीकच आहे. राष्ट्रवादीला मानणारं आहे. राष्ट्रवादी मान अजित पवारला. दादांचं नुकतंच निधन झालं, त्याचा काय परिणाम होईल का मतांवर? त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आहे. घड्याळ हे चिन्ह आहे आणि त्या घड्याळ या चिन्हाचा फायदा होईल. फायदा होईल. इथून मागेही झालेला आहे. मागे झालेलं आहे आणि आता होईल. पांडुरंग पवार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते, तुमचे सदस्य होते जिल्हा परिषद. त्यांनी कामं केली दादा? त्यांनी बी कामं केली ना. ते बी राष्ट्रवादीचंच होते ना, घड्याळकच होते. त्यामुळे त्यांनी कामं केलेली आहे. आता सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार जे रिंगणामध्ये आहेत, तुमच्याकडनं कल्पना काळे आहेत, प्रगती बडे आहेत, काय वाटतं या उमेदवारांकडे? ते 100% निवडून येणार. एक सीटं निवडून येतील. दोन्ही सीट एकजुटीने विजय होणार. तुमच्या या भागातनं पंचायत समितीसाठी ज्या प्रगतीताई दिलेल्या आहेत, त्या प्रगतीताई कशा आहेत? ते एकदम चांगले आहेत. शिक्षण झालेले आहे त्यांचं, सुशिक्षित आहे. त्यामुळं ते चांगल्या प्रकारे कामं करणार. राजकारणामध्ये या संपूर्ण कुटुंबाचा कसा एकदम सहभाग आहे? नाही चांगल्या प्रकारे सहभाग आहे त्यांचा. सहभाग चांगल्या प्रकारे. विकास कामं होतील. विकास कामं होणार. विकास कामं होतील असा दृढ आशावाद या बाबांना देखील आहे. अजून एक बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दादा बडे. दादाभाऊ बडे. काय सध्या काय काम चाललंय? शेतीचं शेतीची कामं चालली. भरण्याची तुमच्या गावामधनं या निवडणुकीचं सध्या वारं आहे. कोण कोण उमेदवार कोण कोण उभे आहेत? बडे काळे निवडून येईल. पांडुरंग पवार ते निवडून येतील. पांडुरंग पवार देखील निवडून येतील. अजून कोण आहे? अजून हे गडावर एवढे घड्याळवाली माणसं आहेत. कोण घड्याळवालीच माणसं निवडून येतील का? येतील ना. आपण गडाळ त्याच ना. पहिल्यापासून तुम्ही घड्याळाच्याच बाजूने आहात. हां. घड्याळाचीच माणसं का आवडतात तुम्हाला? कामं करते. घड्याळाची माणसं कामं करतात. मग इथून मागं घड्याळाच्या माणसांनी कामं केली आहेत तुमची? केलेत ना. सगळी विकास कामं, इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागलेत. केलेत. प्रश्न मार्गी लागलेत. लागले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, हे सगळं लाईटीची कामं, अशी सडकाची कामं केलेली आहे. आणि त्यामुळं हीच माणसं निवडून येतील. येतील ना. 100% तुम्ही त्यांच्या सोबत आहात. सोबत आहे ना. बाबा सोबत आहेत. राष्ट्रवादीने या भागामध्ये कामं केलेली आहेत. राष्ट्रवादीचा विकास कामांचा डंका या भागामध्ये वाजतो आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये आम्ही राष्ट्रवादीला मानणारे आहोत आणि राष्ट्रवादी कामाची माणसं राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अशा कामाच्या माणसांना निवडून दिलं तर खऱ्या अर्थानं या भागाचा अजून विकास होईल असा दृढ आशावाद या सर्व मतदारांना असलेला आपल्याला दिसून येत आहे. समाज दर्पणसाठी सचिन डेरे, वडगाव कांदळी. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.